नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. दत्त जयंती म्हणा किंवा दत्त पौर्णिमा म्हणा, मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची असते. तसंच त्या दत्त पौर्णिमेला ऑर्डरसुद्धा मला भरपूर येतात. घरगुती वस्त्रांच्या ऑर्डर ह्या मला पेंडिंग ठेवायला लागल्या आहेत आणि मी आत्ता फक्त मठांमधल्या ऑर्डरच पूर्ण करते आहे. ही ऑर्डर आहे मुंबईतल्या एका मठातली. ह्या ताईंनी मला एक छोटासा फोटो टाकलेला असा मुकुटाचा. याप्रमाणे बनवता येईल का असं विचारलेलं. ॲक्च्युली मी सुद्धा हे पहिल्यांदाच बनवते आहे. त्याच्यानंतर त्यांचीच अजून ही दुसरी एक ऑर्डर आहे. यामध्ये स्वामी समर्थांना त्यांना संध्याकाळचं श्रीकृष्णाचं रूप द्यायचं आहे. त्यासाठी श्रीकृष्णाची पगडी, एक वेगळी पगडी ज्याला पिळे पिळे असतात अशी पगडी बनवायची आहे. पगडीला मी बरोबर साधारण 2.5 मीटर कापड वापरलेलं आहे. पगडी दिसताना छोटीशी दिसतीये, पण हे जे पिळे करायला लागलेत ना, ह्याच्यासाठी मी बरोबर 2.5 मीटर कापड कापलंय आणि साधारण एक 7-8 मीटर लांब अशी पट्टी तयार केलेली आहे आणि मग त्याचे पिळे घालते आहे. आता मध्ये मी एक व्हिडिओ केलेली कर्नाटकातल्या एका मठातल्या कंथा टोपीची शालीची, तेव्हा मला कमेंट आलेल्या की ताई ह्याच्यासाठी किती कापड लागलं, ह्याचं माप काय आहे. तर तसं प्रत्येक मूर्तीचं माप, त्याच्यासाठी लागणारं कापड हे वेगळं असतं. प्रत्येकाचं माप वेगळं असल्यामुळं तुम्हाला ते माप तुम्हालाच मिळवायला लागणार कस्टमरकडनं आणि त्या मापाला कापड किती लागेल हे तुम्हालाच अंदाजानं घ्यावं लागणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला एक रेमेडी देऊ शकीन, पण त्याच्यासाठी किती लागते, काय लागते, कारण माप वेगळं असेल तर मी सांगून काहीच उपयोग नाही. हे याच्यासाठी तुमचा अंदाज, तुमची क्रिएटिव्हिटी ही खूप उपयोगाची आहे. अजून एक प्रश्न असतोय नेहमी की कापड कुठून घेता. त्याचंही उत्तर मी दिलं आहे की मी कापड कुठूनही माझ्या सोयीनं आणते. आता हे बघाल तर ही पैठणी साडी आहे. ही साडी मी पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी साड्या ज्या लागतात मला त्या नेहमी मी पावसाळ्यातच घेऊन ठेवते. त्यावेळेत मला स्वस्तात मिळतात. काठपदरच्या पैठणी साड्या ह्या पावसाळ्यामध्ये सगळीकडं सेल लागलेले असतात, तेव्हा मी घेऊन येते. त्यामुळं मला त्या परवडतात. सुंदर अशी ही पगडी बघा तयार झालेली आहे. ही बनवायची कशी त्याचा व्हिडिओ मला पुढची जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा मी नक्कीच बनवेन. आत्ता मला खूपच गडबड होती. भरपूर ऑर्डर द्यायच्या आहेत, करायला कुणी नाही मदतीला. त्यामुळं मी ते काहीही आत्ता तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. हा मुकुट बघा, ह्याला काय नाव द्यायचं मला माहीत नाही, पण विठोबाच्यासाठीचं हे मुकुट आहे. विठोबा म्हणा किंवा स्वामी समर्थांना विठोबाचं रूप देण्यासाठी, स्वामी समर्थांसाठी, तसेच तुळजाभवानी मातेसाठी हे छान दिसेल. आता ही पगडी बघा कृष्णाची आहे, त्यामुळं खूप सुंदर रीतीनं त्याला नटवलेलं आहे. वरती पराग लावलेत, पॅच लावलेत, छोट्या छोट्या टिकल्या लावल्यात आणि पैठणी साडीचा काठ होता तो त्याचे 5 तुरे करून लावलेत आणि मागं एक नेटचा तुरा करून लावला आहे. असं हे सर्व नटवून तयार आहे. नटवून झाल्यावरती ही व्हिडिओ मी शॉर्टसाठी बनवत आहे. या शॉर्टमुळं मला पुढच्या ऑर्डर येण्यासाठी मदत होईल. परत जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा हे कसं बनवायचं ह्याची व्हिडिओ मी नक्कीच बनवेन. अजून एक प्रश्न होता की शालीला चिटकवण्यासाठी वापरतात ते काय आहे, तर त्याला वेल्क्रो म्हणतात. ते कुठल्याही मॅचिंग सेंटरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तयार झाल्यानंतर तुम्हीच बघू शकाल की हे किती सुंदर झालं आहे आणि ह्याचे जे मणी जोडले ते अगदी पक्के जोडले गेलेत. मी हातानं असं खरवडून सुद्धा बघितलं की निघतंय का, तर अजिबात नाही. खरंच खूपच छान रीतीनं हे तयार झालं आहे मुकुट. पुढून मागून दोन्हीकडूनही डिझाईन आहे. हे तुम्हाला सगळ्या मापांमध्ये बनवून पाहिजे असेल तरीही बनवून मिळेल. ही मोठी साईज आहे, पण तुमच्या घरातल्या 5 इंचाच्या मूर्तीला, 7 इंचाच्या मूर्तीला, 10 इंचाच्या मूर्तीला बनवून मिळेल.
तरी तुम्ही स्क्रीनवर मी नंबर दिला आहे त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकाल. पहिल्यांदाच बनवलं आहे मी हे. ह्याला शिरेटोप म्हणूयात, चिरे काय म्हणतात ते मला माहीत नाही, टोपी म्हणूयात. हे दोन्ही मी पहिल्यांदाच बनवलेत पण खरंच खूप सुंदर बनलेत. मी सातारमध्ये आहे. सातारमधून कुरिअरनं ही वस्त्र सगळीकडं पोचवली जातात. तरी तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही कुठल्याही मापाच्या मूर्तीसाठी मला या वस्त्राची, कृष्णासाठी, स्वामींसाठी, गोंदवलेकर महाराजांसाठी, अजून शंकरबाबा महाराज या सगळ्यांसाठी मी वस्त्र बनवते. साईबाबा, तरी कुणासाठीही जर तुम्हाला वस्त्र बनवून हवं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ब्लाऊजचा फ्री शिवण क्लास ह्याचे 6 व्हिडिओज टाकलेले आहेत पण त्याला व्ह्यूज कमी येत आहेत. त्यामुळं मी पुढच्या व्हिडिओ अजून बनवलेल्या नाही आहेत आणि आता मला गाऊनच्याही भरपूर ऑर्डर आहेत. त्यामुळं इथून पुढं मी जे गाऊन शिवेन ते तुमच्यासोबत शेअर करेन. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा. पुढं जेव्हा ही ऑर्डर मला येईल आणि मी थोडी निवांत असेन, मी व्हिडिओ बनवू शकीन एवढी निवांत असेन, तेव्हा मी हा जो टोप आहे, काय म्हणतात ते, मुकुट आहे, तो मी कसा बनवला हे तुम्हाला नक्कीच दाखवीन. ह्याच्यानंतर मला एक कमळाची ऑर्डर होती. ते कमळही माझं बनवून झालेलं आहे. ह्या कमळासाठी मी 1.5 मीटर कापड आणलेलं आहे. पहिलं जे आहे ते 1 मीटर आहे. सिल्क कापड आहे, हे सॅटिन त्या ताईंना नको होतं. आणि दुसरं कापड आहे हिरवं, ते 1/2 मीटर आणलेलं आहे. त्याच्यामध्ये फोम हा भरपूर प्रमाणात वापरलेला आहे. म्हणजे बसल्यावरती त्या मातेला किंवा कुणालाही बसवाल ना, त्याला एकदम गादीवर बसल्यासारखं मऊ मऊ वाटेल असं माझं हे कमळासन असतं. ह्या कमळासनाचे मी 650 रुपये घेतलेले आहेत. ह्या मुकुटाचे मी 800 रुपये घेतलेले आहेत. आणि जो मुकुट बनवला आहे ना दुसरा मण्यांचा, त्याचे मी 1500 रुपये घेतलेले आहेत. पण हे करण्यासाठी मी भरपूर कष्टही घेतलेले आहेत आणि फिनिशिंगही खूप छान देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे माझं कमळासन बघा, ह्याच्या पाकळ्या कशा उभ्या राहत आहेत. मी आता हे फोल्ड करून जरी ठेवलं तरीही त्याच्या पाकळ्या मी सहज उभ्या करू शकते. एकदम मऊ मऊ आहे, एखाद्या गादीवर बसल्यासारखंच त्या मातेला वाटेल. आणि हा टोप बघा तुम्ही, इतका जड झाला आहे ना की खरंच सोन्याचा आहे का काय असं वाटतंय. आणि ह्याचे मणी अगदी पक्के बसलेले आहेत. तुम्हालाही हे मी कधी मला पुढं ऑर्डर आली तर नक्कीच बनवायला शिकवेन. तरी चला आज इथंच थांबते. बाय. त्याच्यानंतर घरी आल्यावर एक रंगोली मॅटही बनवायची होती. ती बनवायला घेतली. ही बनवायला मी घेतली 7:30ला, रात्रीची 7:30ला मी ही रंगोली मॅट बनवायला घेतली. ती मी रात्री 11:30 वाजेपर्यंत बनवत होते. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 11:30 ही रंगोली मॅट बनवली.